सिंधुदुर्गात नारायण राणेंचा पराभव होत नाही तोपर्यंत आपण आपल्या पायात चप्पल घालणार नाही अशा पद्धतीची शपथ घेतलेले सिंधुदुर्गाचे संपर्क नेते अरविंद भोसले आपल्यासोबत आहेत। लोकसभा निवडणुकीवेळेस तुमच्याकडे संधी चालून आली होती। डॉक्टर निलेश राणे यांचा पराभव सिंधुदुर्गामध्ये झाला होता। उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की अरविंद आता तरी तू पायात चप्पल घाल। त्यावेळेस नकार दिला होता। राणेंचा पराभव हे प्रमुख लक्ष्य होतं। त्यावेळेस का नेमका नकार दिला? आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी भारडी देवीच्या आशीर्वादाने मला तिथे सांगितलं होतं, अरविंद यश मिळालेलं चप्पल घाल। मी तेव्हा साहेबांना विनंती केली होती की मी वंदनीय शिवसेना प्रमुखांना शब्द दिलेला आहे की पूर्ण यश मिळाल्याशिवाय चप्पल घालणार नाही। मी तेव्हा मिळालेलं यश हे अर्धवट यश होतं। आत्ता पूर्ण यश मिळालेलं आहे आणि पूर्ण यश मिळाल्याशिवाय चप्पल घालणार नाही तसं मी त्यावेळेला साहेबांनी विनंती केली होती, कारण शिवसेना प्रमुखांना दिलेला शब्द होता। अजूनही काही थोड्याशा गोष्टी शिल्लक आहेत, त्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर निश्चित पाय चप्पल येईल। वैभव नाईक, आपल्याला हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।